ह्याकडे निर्देश करतात असं नाही तुम्हाला वाटत? बानूचा विषय काढला तरी ती काही बोलेल असं मला वाटलं होतं, पण त्याबद्दल ती काहीच बोलली नाही. त्याउलट तिने मौन धारण केलं. ह्याविषयी माझं ह्यांच्याशी देखील बोलणं झालं. जर म्हाळसा देवींना त्यांच्या दैवी रूपाबद्दल काही कल्पनाच नसेल तर त्यांना ते कळू शकेल, किंबहुना त्यासाठी प्रयत्न करता येतील, त्यांना समजवता येईल. परंतु हे सर्व तिला जर आधीपासूनच ठाऊक असेल तर काय करायचं ह्याचा विचारही आपल्याला करायला हवा. कारण जर खरंच परिस्थिती अशी असेल तर ह्या शिवलीलेत अनेक गोष्टी पणाला लागतील. असं कशापायी विचारलंस गंगे? नाही, राग मनात ठेवू नका. पर तुम्ही म्हणलासा का देवांसंग जाणार हायसा, पर देव तर तगडावर आहे ती आणि म्हाळसा देवी बी ततच आहे ती. म्हणून विचारलं का म्हाळसा देवी बी संग येणार आहे ती का नाही. माझं चुकलं, मी उगाच बोलले बघा. तुम्ही किती दिवसांनी असं हसत होता साप, देवांसंग जायला मिळणार म्हणून लई आनंदी होता साप. मी असं बोलून तुमच्या तोंडावरचं हसूच घालवलं बघा. बांधताई. अगं गंगे, हे काय करतेस? तुझी काही चूक आहे का यामध्ये? सांग, तुला जे वाटलं ते बोललीस तू. आणि खर तर मी अभि त्याचा विचार नव्हता केला बघ. अगं देव हत होते, पर म्या त्यासनी गडावर महायज्ञ आहे म्हणून वचनातून मोकळं केलं. पर देवच मला म्हणले का आपण त्या ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊ म्हणून. ते चांगलंच आहे बघा, पर देवानी काय सांगितलं आहे का कधी जायचं आहे ते? नाही, पर त्यांच्या ध्यानामध्ये असणार गंगे. पर गंगे, तू म्हणते आहेस ते बी खरं आहे ग. आता देव म्हाळसाताईसनी काय सांगणार? आणि त्यांनी सांगितलं तर बी म्हाळसाताईसनी हे कळलं तर त्या ऐकतील वय देवांचं? वय की, त्या सुखासुखी देवासनी जाऊ देणार नाहीत बघा. म्हणजे माझ्या पायी देवासनी त्रास होणार? असं नका म्हणूजी, असा विचार बी नका करू तुम्ही. पर एक हाय का म्हाळसा देवीसनी हे आवडणार नाही बघा. मग आता काय करावं ग गंगे? आता ते मी तरी कसं सांगू? देवांनीच त्यासनी सांगाय हो, आणि देवासनी कुणीतरी हे सांगाय हो. पर देवासनी हे कोण सांगणार? वाड्यावर कोणी आहे की नाही? नारायण नारायण. गंगे, महाराज आले. चल. महाराज, म्हटलं वाड्यावर कोणी आहे की नाही? मी पाणी आणते जी. महाराज, तुम्ही केव्हा आलास? हा काय आत्ताच येतोय. गडावर चाललो होतो, म्हटलं जाता जाता तुम्हाला सगळ्यांना भेटून जावं. पाणी घ्यायचे. नाही, असू दे. बरं महाराज, उभं का आहेसा तुम्ही? या बसाजी. बानूला काहीतरी सांगायचं आहे असे का वाटते आहे मला. अगं ये बानू, उगा कशापायी त्यासनी त्रास देतीयस? तुला ठाव नाही वय, ते एका जागी मोप वेळ थांबत नाहीत. हा, आणि त्यासनी काय वाटतं तर ते सांगतील ना. तू त्यासनी त्रास देऊ नगस. वय वय, पर बानू, तुझ्या मनात काहीतरी चाललंय हे मला जाणवतंय. वय महाराज, म्हणजे राग मानू नका जी, पर मला तुम्हाला विचारायचं आहे. खरं तर माझं एक कामच आहे तुमच्याकडं.
नारायण नारायण, आता मी पुन्हा कोणत्या संकटात तर सापडणार नाही ना? अगं बानू, हे तू काय बोलतीयस? असू दे, मला तरी कळू दे बानूच्या मनात नेमके काय आहे ते. महाराज, तुम्हीच मला म्हणला होता की होमासाठी देवांनी गडावर असायला हवं, आणि त्याचसाठी मी त्यासनी वचनातून मोकळं बी केलं. आणि त्यामुळेच यज्ञ पूर्ण होऊ शकला. वय महाराज, पर देव हातनं जाताना मला म्हणले होते का ऋषी महाराजांच्या आश्रमामध्ये ते मला घेऊन जाणार आहेत, पर ते तर हात नाहीत. मग त्यासनी हे कसं सांगावं, आणि त्यांच्याही ध्यानात असेल का नाही? म्हणजे हे कार्य मी करावे अशी बानूची इच्छा दिसते आहे. तुमची सगळ्यांची भेट झाली, आता मी निघतो. महाराज, अहो असं जाऊ नका जी, वाईस थांबा. होय होय, म्हणजे बघा, मला हे समजत ठाव नव्हतं बघा. पण आता हे समजत देवासनी कोण सांगणार? आणि म्या कशी गडावर जाणार, म्या देवासनी कशी भेटणार? आणि सेवक संघ असं सांगावं धाडणं बरोबर नाही जी. पर देवानं तर तसं मला सांगितलं होतं. मग आता ते मला त्या ऋषी महाराजांच्या आश्रमामध्ये कधी घेऊन जाणार हे कसं ठाव पडणार मला? नारायण नारायण. महाराज, म्या त्यासनी कशी भेटणार? हे प्रभू, हे तर नवे संकट माझ्या समोर उभे ठाकले आहे. महाराज, अहो तुम्ही म्हणला असा म्हणून म्या देवासनी वचनातून मोकळं केलं. होय, खरं आहे बानूच. परंतु हे कार्य मी करू शकत नाही. हो महाराज, हवा असं करू नका जी. हो, तुमचाच आधार आहे आमासनी. हो, तुम्ही दावलेला वाटेवर बानू चालायला लागली आणि तिचं देवासंग लगीन झालं. आता तुम्हीच तिला वाट डावा जी. नारायण नारायण. भीमाशेठ, देवा, आम्ही मुद्दाम आपल्यालाच भेटायला आलो होतो. भीमाशेठ, काय झालं? काही समस्या तर उद्भवली नाही ना? नाही देवा, काहीच समस्या नाही. आम्ही नेवासेला प्रस्थान करत आहोत, म्हणून आपली भेट घ्यायला आलो. पण आपली म्हाळसेशी भेट झाली का? हो, मुलीच्या घरी आम्ही खूप काळ राहिलो, परंतु हे उचित नव्हे. केवळ मनात एकच काळजी आहे, ती म्हणजे म्हाळसाची. अहो, हे काय बोलताय आपण? खरंच तिची काळजी वाटते मला. आपण नका काळजी करू. नाही कसं, ती असं मौन धरून आहे, कुणाशी काही बोलत नाही, सारं काही मनात दडवून आहे. मला तुमची काळजी कळते, पण म्हाळसेचं हे मौन फार काळ नाही राहणार. जशी तुम्हाला तिची काळजी आहे, तशीच या इथे साराने त्यांची काळजी आहे. तिचा श्री खंडेरायांशी विवाह झालाय, तिला कधीही काही कमी पडणार नाही. भीमाशेठ, म्हाळसे बरोबर मी आहे, तेव्हा चिंता नसावी. खरंच सांग, तुला सत्य काय आहे ते ठाऊक आहे ना? तुला तुझ्या मूळ स्वरूपाचे स्मरण आहे ना? तू माझी का परीक्षा पाहत आहेस?